कवठेमहांकाळचे भाजपचे तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत। शासनासमोर खोटे चित्र रंगवून कवठेमहांकाळचे हक्काचे प्रांत कार्यालय तासगावला पळवण्याचा रोहित पाटील यांचा डाव असल्याचे भाजपचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी सांगत जनतेची फसवणूक करणारे आमदार रोहित पाटील यांचा खोटारडेपणा उघड करू असं आव्हानही रोहित पाटील यांना दिले। जे प्रांत कार्यालय कवठेमहांकाळला होणं गरजेचं आहे आणि ते सोयीस्कर आहे, तिथे आमदार रोहित पाटील यांनी जनतेची दिशाभूल करून ते तासगावला नेण्याचा प्रयत्न करू नये। कवठेमहांकाळ तालुक्यावर हा होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही उदयराजे भोसले यांनी दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, रुग्णालय, सांगली, मिरज येथे असताना केवळ एका कार्यालयासाठी तासगावला पाठवणं ही जनतेची मोठी गैरसोय आहे। कोकळे, चुडेखिंडीसारख्या गावातील नागरिकांना तासगाव जवळ असल्याचा दावा आमदार रोहित पाटील करत असून तो पूर्णपणे खोटा आहे असंही उदयराजे भोसले म्हणाले। नमस्कार, मी उदयराजे भोसले, कवठेमहांकाळ तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष। या ठिकाणी कवठेमहांकाळला प्रांत कार्यालय व्हावं यासाठी बऱ्याच 7-8 महिन्यापासूनच्या पाठपुराव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न झाले होते, सकारात्मक दृष्ट्या प्रयत्न झाले होते। त्यांचा पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयावरून खाली कलेक्टर ऑफिसपर्यंत आला होता। हे परिस्थिती असताना मध्ये आपल्याला असं ऐकायला मिळालं की तासगाव कवठेमहांकाळचे आमदार यांच्या मार्फत की ते कार्यालय तासगावला व्हावं, तर ही मागणी करत असताना त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्याच्या जनतेला गृहीत धरून कोणत्याही प्रकारच्या खाली स्थानिक लेवलचा आढावा न घेता, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता चुकीची ब्रीफिंग या ठिकाणी बावनकुळे साहेबांना, महसूल मंत्र्यांना केली आणि त्या दृष्टीनं त्यांनी आयुक्तांना किंवा किंबहुना कलेक्टरांना तशा पद्धतीनं चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला। तर आम्ही त्या अनुषंगानं काल महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेतली, पालकमंत्री चंद्रकांत दादांची भेट घेतली आणि जी काही वस्तुस्थिती आहे, तालुक्यातल्या लोकांची भूमिका आहे, तालुक्यातल्या व्यापाऱ्यांची भूमिका आहे, सर्व गावकऱ्यांची भूमिका आहे तालुक्यातल्या, ही त्यांच्यासमोर मांडली। यामध्ये असे विषय आहे की प्रांत कार्यालय हे त्यांनी असं सांगितलेलं की कोकळ्यासारखी गावं, कवठेमहांकाळचा पूर्व भाग हा मिरज लांब पडते आणि तासगाव ॲक्च्युली जवळ पडते। तासगाव पेक्षा कवठेमहांकाळला जर प्रांत कार्यालय जर असतं, म्हणजे मंजूर झालं होतं, तर कवठेमहांकाळ हे 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे। कवठेमहांकाळच्या पश्चिम भागातली जी गावं आहेत, ॲक्च्युली मिरजमध्ये जरी कार्यालय राहिलं तरी सुद्धा ते 20 किलोमीटर अंतरामध्ये ते मिरज जवळ पडेल। किंबहुना भौगोलिक परिस्थिती जर तासगावला जायचं म्हणलं, वाहतुकीची सोय म्हणा, सांगली मिरजला आपला रेग्युलर दिनचर्या रोज रूट आहे, त्या दृष्टीनं पाहिलं प्रांत कार्यालय, कलेक्टर ऑफिस हे दोन्ही कार्यालय ही 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये आहेत। प्रांत कार्यालयाला लोक येत असताना हे इतका मोठा दवाखान्याचं क्षेत्र मिरजेमध्ये आहे, लोकांना कलेक्टर ऑफिस मिरजेमध्ये आहे, या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंट आहे, जिल्हा परिषद आहे, सर्व प्रशासकीय कार्यालय सांगली मिरजमध्ये आहेत आणि हे सोयीस्कर होत असताना वरती मंत्री लोकांना या ठिकाणी चुकीचं सांगायचं आणि कवठेमहांकाळच्या तालुक्यावरती अन्याय करायचा नेहमीच यांचा हा पूर्वीपासूनचा स्वभाव राहिलेला आहे। याला आम्ही विरोध केला। त्या दृष्टीने सकारात्मक दृष्ट्या आपल्याला सर्व आदेश, सूचना त्या ठिकाणी तात्काळ याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली, आदरणीय बावनकुळे साहेबांनी घेतली आणि इथून यापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला, गेली 15 वर्ष या कवठेमहांकाळ तालुक्याला त्यांच्याकडून दुजाभाव होत आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेला गृहीत धरलं जात आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये असे कोणतेही निर्णय तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगणं आहे की त्यांनी घेऊ नयेत। कवठेमहांकाळ तालुक्याच्या जनतेची दिशाभूल करू नये, फसवणूक करू नये। किंबहुना आमचं असं मत आहे की गावागावातल्या लोकांनी जर असा निर्णयाला परत जर त्यांनी आग्रह केला तर आम्ही गावागावात जन आंदोलन उभा करेन आणि हे कार्यालय कवठेमहांकाळलाच व्हावं या दृष्टीनं आम्ही पुढे मागणी करत आहोत, सर्वपक्षीय मागणी करत आहोत।